तरी मस्त अशी इथं भाजी तयार झालेली आहे. आता कशाची भाजी आहे याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागेल. इकडे बघू शकता मस्त असा हिरवा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे. इकडे गॅसवरती कांदा भाजून घेतला, जिरे मोहरी कढीपत्ता आणि लसूण घालून यामध्ये इथं कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजलेला आहे. इकडे मी मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून. तुम्ही यामध्ये कुठलीही डाळ ऍड करू शकता. इथे आपण मटकीची डाळ सुद्धा वापरली तरी सुद्धा चालेल. इकडे आपण कांदा व्यवस्थित असा भाजून घेतला, कढीपत्ता थोडंसं मीठ घालायचं कांदा भाजताना आणि लसणाचे काप घालून इथं कांदा भाजून घेतला. त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली इथं मी मुगाची डाळ वापरली. मुगाच्या डाळऐवजी तुम्ही मटकीची डाळ वापरा किंवा तुम्ही दुसरी डाळ कुठली तरी वापरली तरी चालते किंवा तुरीची डाळ वापरा, मसुरीची डाळ वापरा. तर इथं मी मुगाची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आणि या फोडणीमध्ये घातली. हिला व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि इथं चिरून घेतलेला कच्चा टोमॅटो आपण इथं आता फोडणीमध्ये घातला. टोमॅटो चिरण्या अगोदर व्यवस्थित असं याला धुवून घ्यायचं. टोमॅटो चिरल्यानंतर याला धुण्याची काहीही गरज नाहीये. टोमॅटो चिरल्यानंतर धुतला ना यातले जीवनसत्व नष्ट होतात. त्यामुळे टोमॅटो भाजी बनवण्याच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस मार्केटमधून आणता वरून याला चिरण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा. इथं मी कच्चा टोमॅटो व्यवस्थित असं धुवून स्वच्छ चिरून घेतलेला आहे. याला आता आपण फोडणीमध्ये घातलं. यामध्ये थोडासा मी कांदा घातलेला आहे. कांदा जर तुम्हाला नसेल घालायचा, फक्त लसणाची जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी दिली तरी सुद्धा चालेल. इकडे बघू शकता आता जर ही आपण जी रेसिपी बनवतोय ना इतकी छान आणि भन्नाट होणार आहे आणि अशा पद्धतीने बनवली ना सगळेजण आवडीनं खाणार आहेत. तुम्ही याला चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा. तर चवीपुरतं इथं मीठ घालूया. मीठ घालून व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करायचं. मीठ घातल्यानंतर काय होतं भाज्यांमधलं पाणी थोडंसं रिलीज होतं. यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही. आता या टोमॅटोची भाजी जी आहे तो आपण सुकीच बनवतोय किंवा चटणी जी आहे ती सुकीच बनवतोय. त्यामुळे खायला खूप भन्नाट लागणार आहे. आपण घातलेल्या मिठामध्येच आपले टोमॅटो व्यवस्थित असं शिजून निघणार आहे. याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि याची मस्त अशी दणकून वाफ काढून घ्यायची. वाफ काढून झाल्यानंतर याला अधूनमधून उलटफुलट करून याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. हे बघा आता ही जी आपण चटणी किंवा भाजी बनवतोय ना याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत. तर मी याला भाजीच असं म्हणते कारण आमच्याकडे भाजी म्हणून खाल्ली जाते. बऱ्याच जणांकडे याला चटणी म्हणतात. इकडे बघू शकता याला व्यवस्थित असं अधूनमधून झाकण काढून याला हलवून घ्यायचं. सारखं याला उलटणीच्या साह्याने याला झाकण काढून हलवून घ्यायचं. हे बघा यामध्ये आणखीन पाणी आहे. हे बघा पाणी व्यवस्थित कमी झाल्यानंतर ही भाजी तयार झाली असं समजायचं. हे बघा याच्यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. हे बघा तर यावरती झाकण ठेवल्यामुळे काय झालं आपली भाजी जी आहे ती पटकन तयार होते आणि खायला सुद्धा खूप खमंग लागते, खूप भारी लागते. बरेच जण आपली भाजी म्हणजे चटणी जी आहे ती आपल्या हिरव्या टोमॅटोची भन्नाटाची चटणी करतात. चटणीऐवजी तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा मिस्टरांच्या डब्याला अशा पद्धतीने भाजी बनवली ना खूप भारी लागते आणि मुलं सुद्धा खूप आवडीनं खातात. तर इकडे बघू शकता इथं भाजी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. भाजीतलं पूर्ण पाणी संपलेलं आहे म्हणजे आपण भाजी व्यवस्थित शिजून घेतली. जे त्याचं पाणी बीट टाकल्यानंतर रिलीज झालं होतं त्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये इथं भाजी आपण शिजून घेतलेली आहे. त्यामुळे काय झालं याला एक्स्ट्रा वरनं पाणी घालायची काहीच गरज नाही. तर जास्त कोरडं जरी वाटत असेल थोडंसं पाणी वरनं शिपका दिला तरी चालतो. यामध्ये घालायचं आवडीनुसार तिखट. लहान मुलांसाठी करताय तर तिखट थोडंसं कमीच वापरायचं. आणि इथं मी 1 चमचा लाल तिखट, थोडासा सांबर मसाला आणि थोडासा काळा मसाला यामध्ये घातलेला आहे कारण मी इथं जी आपली चटणी आहे ती अगदी झणझणीत अशी बनवते. तर बघू शकता इथं आपली चटणी किंवा आपली भाजी तुम्ही काही याला नाव देऊ शकता तयार झालेली आहे एकदम झणझणीत अशी. आणि हो लहान मुलांसाठी करत असाल तर ही थोडीशी आंबूस भाजी तयार होते कारण हा कच्चा टोमॅटो आहे पण खायला चवीला खूप भन्नाट लागते. यामध्ये घातला मी 1-2 चमचा शेंगदाणा कूट घातल्यानंतर याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि आता यात गॅस बंद करायचा आणि मुलांच्या डब्याला किंवा मिस्टरांच्या डब्याला किंवा आपल्याला स्वतःला खाण्यासाठी व्यवस्थित अशी भाजी तयार झालेली आहे. धन्यवाद.